तर दोन्ही एनसीपीची एकत्रीकरणाची चर्चा फिसकटली की काय अशीही चर्चा आता त्यामुळे सुरू झाली आहे। अजित पवार जयंत पाटलांची चर्चा सुरू होती आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर या चर्चांमध्ये आता खंड पडलेला आहे। शरद पवारांनी एकत्रीकरणावर आज ही एक मोठी माहिती दिली, एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे। 17 जानेवारीचा आपण हा व्हिडिओ पाहतोय, यामध्ये एकत्रीकरणासंदर्भातली चर्चा झालेली असल्याचं कळतंय। अर्थातच याची घोषणा ही 12 फेब्रुवारी नंतर होणार होती आणि शरद पवारांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आज सकाळीच शरद पवार माध्यमांबरोबर बोलले, बारामतीमधून थेट माध्यमांबरोबर ते बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं ही चर्चा सुरू होती, मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर चर्चांमध्ये आता खंड पडलाय। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची तर एनसीपीच्या एकत्रीकरणाची ही चर्चा सध्या सुरू होती आणि या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं होतं की एकत्रीकरणासंदर्भातली चर्चा सुरू होती। अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू होती असं त्यांनी म्हटलंय। आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एक होत होता। 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवानं हा अपघात झाला।